नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपल्याला खूप सुंदर आणि मस्त असा 1 किलोचा पियानो थीम केक बनवायचा आहे आणि तोही विदाऊट फॉन्डंट म्हणजे फॉन्डंट शिवाय. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्यासाठी मी इथे 350 ग्राम चॉकलेट प्रीमिक्सपासून हा केक बेक करून घेतला आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला तो टीनमधून बाहेर काढायचा आहे. केकचा बटर पेपर मी आणखी काढलेला नाही आहे, नंतर काढायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपण याचा जो डोम शेप आहे तो काढून घेऊया आणि त्यानंतर केकच्या 3 लेयर्सवरती आपल्याला आणखी एक पियानोसाठी लेयर तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला याचा जो थोडासा पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे. आपला जो केक आहे तो आयताकृती तयार होईल. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला याचा थोडासा पार्ट काढून ठेवायचा आहे आणि त्यानंतर केकचे कोपरे म्हणजेच कॉर्नर सुद्धा आपल्याला थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता केकच्या 3 लेयर्स आपल्याला कट करायच्यात. तर केकच्या लेयर्स कट करण्यासाठी मी इथे चाकूचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाकूने अगोदर मार्किंग करून त्यानंतर दोऱ्याचा वापर करून सुद्धा केकच्या लेयर्स कट करू शकता. आणि केकचा जो थोडासा पार्ट आपण अगोदर कट करून ठेवला होता त्याचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने थोडासा डोम शेप काढून घ्यायचा आहे आणि आता याच्या सुद्धा आपल्याला 2 लेयर्स कट करायच्यात. तर बघा, अशा पद्धतीने याच्या मी 2 लेयर्स कट करून ठेवल्यात. आता या लेयर्स आपण बाजूला ठेवूया आणि आता केकचं लेअरिंग करायला घेऊया. तर केक बोर्ड मी स्वच्छ करून त्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यावरती केकची पहिली म्हणजेच मधली लेअर ठेवलेली आहे. आता या लेअरला आपल्याला व्यवस्थित शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती क्रीम लावायची. क्रीम व्यवस्थित आपल्याला सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची आणि आपला केक चॉकलेट फ्लेवरचा आहे त्यामुळे यावरती आपल्याला किसलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चॉकलेट गनाशचा वापर करू शकता किंवा मग चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता. तर आता मी यावरती केकची दुसरी लेअर ठेवलेली आहे, दुसरी म्हणजे सगळ्यात वरची. आणि आता या लेअरला सुद्धा व्यवस्थित आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रीम लावायची आहे, त्यावर चॉकलेट टाकायचं आहे आणि आता आपल्याला इथे यावरती तिसरी लेअर ठेवायची आहे. तिसरी म्हणजे सगळ्यात खालची लेअर. आणि तुम्ही इथे बघू शकता केकचा मी आता बटर पेपर काढून घेतला आहे. बटर पेपर काढायला कधीही विसरायचं नाही आणि चुकूनही बटर पेपर काढायचा राहून गेला तर नंतर आपली खूप फजिती होते. त्यामुळे आठवणीने बटर पेपर काढायचा. एकदा माझीच खूप फजिती झाली होती. तर असो. तर इथे तुम्ही बघू शकता वरच्या लेअरला मी अगोदर छान शुगर सिरप लावून घेतलं, त्यानंतर त्यावरती क्रीम लावली आहे थोडीशी आणि आपण जो केकचा थोडासा पार्ट काढून ठेवला होता त्याच्यात 2 लेयर्स करून ठेवल्या होत्या. तर त्या अशा पद्धतीने मी केकवरती लावून घेतलात. आता याला सुद्धा आपल्याला छान शुगर सिरप लावून घ्यायचं आहे आणि त्याचं सुद्धा आपल्याला थोडंसं क्रम्स कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला केकचं फायनल फिनिशिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी आज पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे, कारण केकचा शेप बिघडायला नको यासाठी. तर बघा, पायपिंग बॅगच्या मदतीने अगोदर आपण पूर्ण केकवरती क्रीम लावून घेऊया आणि त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला ही क्रीम छान अशी सगळीकडे पसरवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने याचं छान असं प्लेन फिनिशिंग करायचं आहे. तर या केकचा फोटो कस्टमरने पाठवला होता आणि कस्टमरने जो केकचा फोटो पाठवला आहे तो पूर्ण केक फॉन्डंटचा होता आणि आपल्याला इथे फक्त क्रीम आणि चॉकलेट गनाशचा वापर करून हा केक तयार करायचा आहे. तर बघा, क्रीम अगोदर मी स्पॅच्युलाच्या मदतीने सगळीकडे छान एकसारखी पसरवून घेतली आहे. आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार क्रीम कमी जास्त लावू शकता किंवा जिथे कमी पडली असेल तिथे आणखी लावू शकता. तर बघा, इथे मी आता प्लेन स्क्रॅपर घेतलेला आहे आणि आता स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला छान असं प्लेन होईपर्यंत मस्त असं फिनिशिंग करायचं आहे. प्लेन होईपर्यंत आपल्याला स्क्रॅपर फिरवत राहायचं आहे आणि जिथे क्रीम कमी वाटली तिथे आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा क्रीम लावून घ्यायची आहे. तर एकदा स्क्रॅपर ठेवला की आपल्याला तो छान प्लेन फिनिशिंग होईपर्यंत उचलायचा नाही आहे. आपल्याला याला कोपरे काढायचे नाही आहेत, म्हणजेच कोपराचं सुद्धा आपल्याला छान अशा पद्धतीने राऊंडमध्ये फिनिशिंग करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता साईडचं फिनिशिंग झालेलं आहे आणि आता जी आपण वरती पियानोसाठी एक लेअर तयार केली तिथलं सुद्धा मी छान असं प्लेन फिनिशिंग करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या केकचं मस्त असं हे प्लेन फिनिशिंग झालेलं आहे. आता आपल्याला याचे जे बटन आहेत ते बटन तयार करायचे. तर त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश घेतलेला आहे. तर चॉकलेट गनाश कसं तयार करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे.
आणि चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर हे गणाश मी छान असं गाळून घेतलेलं आहे अडकू नये यासाठी। तर अशा पद्धतीने आपल्याला याचे जे बटन आहेत ते तयार करायचे आहेत, कुठे 2 कुठे 3 अशा पद्धतीने आपल्याला याचे बटन तयार करायचे आहेत। तर बघा अगोदर मी 3 काढून घेतले, त्यानंतर 2 3 अशा पद्धतीने याची जी बटनाची लाईन आहे ती मी तयार केलेली आहे। त्यानंतर केकच्या साईडने अगोदर आपल्याला अशा पद्धतीने 4-5 आडव्या लाईन तयार करायच्या, त्यानंतर त्यामध्ये थोड्या अंतराने उभ्या लाईन सुद्धा आपल्याला इथे तयार करायच्यात। आणि आता म्युझिकचा लोगो किंवा सिम्बॉल जे काही असेल ते इथे आपल्याला तयार करायचं आहे। याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे, लोगो म्हणतात, सिम्बॉल म्हणतात, काय म्हणतात मला माहिती नाही आहे। जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर आता इथे सिम्बॉल काढला आहे आणि अशाच पद्धतीने छोटे छोटे सिम्बॉल आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काढून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने हे जे सगळे सिम्बॉल आहेत किंवा लोगो आहेत ते मी काढून घेतलेत आणि केकवरती पियानोच्या बटनाच्या बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडे गणाश टाकायचं आहे आणि ते छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने। तर बघा गणाश टाकून मी छान असं एकसारखं पसरवून घेतलं आहे। आता पूर्ण केकवरती म्हणजेच केकवरती नाही खालच्या बाजूला आउटलाईन केल्यासारखं अशा पद्धतीने आपल्याला हे जे गणाश आहे ते लावून घ्यायचं आहे, जसं आपण लेस लावतो त्या पद्धतीने। आणि त्यानंतर मी केक बोर्डसुद्धा छान असा क्लीन करून घेतला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा हा केक तयार झाला आहे माझ्या दृष्टीने। आता तुम्ही हा केक बघून मला कमेंटमध्ये सांगा की कस्टमरने जसा फोटो पाठवला होता तसा हा केक तयार झाला आहे की नाही। तर आजचा हा केक मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला नक्कीच आवडला असेल, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन केक डिझाईनसाठी आणि सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलेस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसोबत किंवा एखाद्या सोप्या टेस्टी झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।